जणू कुठेतरी मिळत आहेत. कारण दोन्ही टीम मैदानामध्ये उतरलेत ना, ते दोन्ही संघ मजबूत आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता देखील आता शिगेला पोहोचली. जाऊयात आपण मैदानाच्या आजच्या मध्ये आजच्या दिवसामध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं एक वाडी एक संघ कैलासवाची संदीप परशुराम पवार SP यांच्या स्मरणार्थ श्री मंगलमूर्ती चषकाला सुरुवात आज बहारदारपणे पार पडली. मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचा शुभारंभ झाला. तदनंतर अमित भैयांची चर्चा झाली आणि या चर्चेतून खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला भेटल्या. आपल्या तालुक्यातील खेळाडूंची यादी त्यांनी वाचून दाखवली. खेळाडूंची ओळख, खेळाडूंची नावे अशी खूप माहिती आपल्याला सकाळच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पाहायला भेटली. स्ट्रायकिंग एंड वरती त्रिमूर्ती 11 धामणी संघाकडून हर्षू यांना आपण पाहतोय. तर नॉर्थ स्ट्राइक एंड वरती विकास यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अंबवडे संघाकडून आपण गोलंदाज पाहतोय सतीश यांना पाहतोय. काळेश्वर 11 अंबवडे आपण आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. या इथे दादा. मॅटला होते सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅटला होते सुरुवात. 3, 2, 1 जस्ट प्ले क्रिकेट. पहिलाच बॉल. हर्ष ऑन फायर. पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून. एक टप्पा, दुसरा टप्पा, टप्पा 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 चेंडू निघून चालला अचूक दिशेला. सीमारेषा पार. शपल चिता सुसाट सुरू झाला. पहिल्या चेंडूवरती 4 धावा प्राप्त झाल्या. हर्ष यांच्या बॅटमधून 4 धावा प्राप्त झालेत. तुफानी फायर. नवीन बॉलवरती जडत्व आहे, ग्लेझिंग आहे आणि जर आता विचार केला तर आता 11 वाजलेत म्हटल्यानंतर सूर्य आता डोक्यावरती येण्याला सुरुवात झाली आहे. उन्हाचा प्रादुर्भाव आता वाढलाय आणि खेळपट्टीवरती जो मॉइश्चर होता सकाळच्या सत्रामध्ये, जे चेंडू आपल्याला खाली राहताना दिसत होते, सबमरीन राहताना दिसत होते, ते आता पाहायला भेटणार नाहीयेत. गोलंदाजांसाठी आता इथून पुढचा काळ संघर्षाचा राहील. पुन्हा एकदा नितीन तयार. माफ करा, सतीश आहेत. पुढचा बॉल चांगल्या टप्प्यावरती फेकी केला होता. हर्षांचा क्रॉस द बॉलच्या जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क तितकाच खास नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू रोखलाय. पुन्हा एकदा उंची जास्त गाठली चेंडून आणि इथं 4 खेळाडू एका चेंडूच्या मागे. 2 धावा प्राप्त झालेत. संयमाचा खेळ ठेवणं गरजेचं आहे. 4 षटकांची मॅच आहे. तुम्ही या 4 षटकांच्या मॅच मध्ये जेवढा काळ स्ट्रायकिंग एंड वरती राहाल ना, तेवढं तुमच्या संघासाठी फायदेशीर असेल. कारण जसं बॉलवरचं ग्लेझिंग कमी होईल ना, तर त्याची बॅटिंग मध्ये आणखीन आपल्या बदलाव येतील, आणखीन घडामोडी बदलतील. इथे सोडून दिलाय चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंच कुंभार सर आपल्याला दर्शवत असताना आपण पाहतोय. 7 धावा धावपलकावरती पोहोचलेत. रमणीय वातावरण रबाळे गावातील आपण पाहतोय आणि या वातावरणामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. गोलंदाज सतीश यांनी मात्र डोक्यावरती हात लावलाय. प्रश्नार्थक नजरेनं त्यांनी खेळपट्टीकडे पाहिलंय. टप्पा योग्य दिशेवरती फेकी होतोय जरूर, परंतु टप्पा झाल्यानंतर डोक्यावरती हात जातोय. उद्गारवाचक चिन्ह देखील बाहेर येतंय. बॅकफुटला सरसावलेत इनफिल्डच्या डोक्यावरून. सुपर डुपर कव्हर ड्राव. बॅटर झाला सुरू. चेंडू जातोय तुरु तुरु. सीमारेषा पार पार. दमदार चौकार. चौकारच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 12 धावा. 12 धावांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. हर्ष यांचा आपण खेळ पाहिला ना, तर संपूर्ण मैदानाच्या 4 दिशांनी खेळ सुरू आहे. जशास तसं उत्तर. पुन्हा एकदा फटका आहे 72. सीमारेषेच्या पलीकडे 1 बाउन्स. चौकार चौकार चौकार. धावा आहेत चौकाराच्या मदतीने एकूण 16 धावा. कल्पतरू 11 चाळकेवाडी संघातील कर्णधार मारुती आबा यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान आगमन होतंय.
त्यानंतर देखील आपण करूया शब्द सुमनांनी मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. इथे फसवलंय, चकवलंय आणि हर्षूला मात्र दुखवलंय. समीरने सुंदर कॅच पकडलाय. चपळ चिता हवेमध्ये खूप उसळी मारत होता, ही जागीच उसळी थांबवलीये. संदीप होता, सुंदर झेल संदीप यांनी पकडलाय आणि हर्ष यांना बाद केले. हर्ष नाखुश असतील कारण फटका सजवायचा होता. चेंडूची लाईन लेंथ जज करण्यामध्ये हर्ष थोडेसे फसलेत, थोडेसे चकलेत आणि याच्यामुळे बॅटची वरची कडा घेत हर्ष मात्र आता परतीचा धडा वाचत आहेत. दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर उतरलेत. सागर मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे आबा आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांची इच्छा आहे. जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 16. 16 वरती एक गडी बाद आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी आंबवडे संघाकडून विनोद गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. अतिरिक्त वेळ आपण खर्च करणार नाही होत काळेश्वर 11 आंबवडे. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. या वेळेबरोबर आपल्याला स्पर्धा मित्रांनो कव्हर करायची आहे. चला टीम काळेश्वर 11 आंबवडे टायमरचा कॉल आयोजक देत आहेत. अजून आपण सकाळपासून टायमर कोणासाठी लावलेला नाहीये. तुम्ही ती वेळ आणू नका मित्रांनो प्लीज. आपल्याला स्पीडअप ठेवायचा आहे. पहिलाच बॉल वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट बॉल पंच आपल्याला दर्शवत आहेत आणि वाईटच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव ऍड होईल. 17 धावा धावफलकावरती. समोर विकास आहेत. विनोद तयार. पुढचा बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. स्लोवर वन ठेवलाय. विकास बॉलच्या खूप जवळ गेले होते. थोडासा चेंडू खाली राहिलाय. वेग थोडासा कमी ठेवलाय. हे खूप महत्वपूर्ण आहे. वेगावरती योग्य नियंत्रण ठेवणं. पहिला चेंडू वाईड लाईन फसली परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलाय. पुन्हा एकदा तीच लाईन तेच उत्तर. बॉडी लँग्वेजला ब्रश झालाय चेंडू आणि इथं मात्र एक सिंगल धावून घेतली. सुंदर फटका सागर यांच्या बॅट मधून. डीप मध्ये आहे 2 क्षेत्ररक्षक. दोघांच्या मस्तक पर सर दस्तक करत चेंडू झालाय फरार. भेटलाय आणखीन एक चौकार आणि चौकाराबरोबर धावा आहेत 22 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट करून काढलाय. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक आणि इथे 24 धावा धावफलकावरती येऊन पोहोचलेत. विनोद तयार. सुंदर गोलंदाजी सुंदर गोलंदाजी. पहिल्यांदा जर आपण पाहिलं थोडीशी लाईन फसली होती. त्यानंतर चांगला कमबॅक. एक चौकार देखील आलाय परंतु तो चौकार आल्यानंतर स्वतःवरती पुन्हा नियंत्रण ठेवलंय. पुन्हा एकदा स्लोवर वन. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाजी. माफ करा इथं बॅटीची कड घेतलीये. विकेटचं पतन. बॅटर गॉन.
विकेटचं पतन, बॅटची कड घेऊन सागर झेलबाद होत आहेत. शुभम सागर यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. कशा प्रकारे खेळ राहील शुभम यांचा आता इथून पुढे पाहणं आवश्यक, कारण आतापर्यंत 2 विकेट माघारी परतलेत. स्टेजवरती येऊन द्या. हो 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 होय. देखणी चाल, रुबाबदार चाल, मनात माणुसकीचा गोडवा, आपुलकीचा जिवाळा असं व्यक्तिमत्व आता आपल्याशी कॉम्बॉक्स मधून जोडलं जाते. अर्थातच अगदी कमी वेळामध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ येथील प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक मान्यवरांची आणि प्रत्येक स्पॉन्सरची ज्यांनी जिवाळ्याचं नातं जोडलं ते म्हणजे आपले भरत सर आता आपल्याशी जोडले गेलेत. प्लीज भरत सर, वेलकम. सुरू असलेला सामना त्रिमूर्ती 11 धामणी आणि काळेश्वर 11 आंबवडे. शॉर्ट टर्म बॉल करण्याचा प्रयत्न, एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात येते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचतंय 26. चांगला बॉल सँडी, तेच तर्रार संदीप. एक हर्षाची जी कॅच पकडले वन हँडेड संदीपने, आणि खऱ्या अर्थानं काळेश्वर संघ विजेता ठरलाय अष्टविनायक चषकामध्ये. आणि गणपती बाप्पाचं ज्या ज्यावेळेस नाव असेल त्यावेळेस हा काळेश्वर संघाला खूप लकी नाव आहे. आज देखील श्री मंगलमूर्ती चषक 2025 आहे आणि आज देखील चांगली गोलंदाजी राहिले. गोलंदाजी ट्रॅकवरती सँडी, तेच तर्रार, बुलट. व त्यावेळी चांगला बॉडी लाईन अटॅक केलाय. चेंडू जातोय गोशंकी क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचतंय 27-27. हा देखील चांगला बॉल आहे, कोणतेही धाव नाहीये. धाव फलक 27. 3 धावा खर्च केलेत, एक एक्स्ट्राची धाव आणि दोन्ही बायच्या स्वरूपात गेले. निर्णायक षटक, तिसरं षटक हाताळताना आपण सँडीला पाहिलं. चौथं षटक महत्वाचं षटक असेल, खास करून दोन्ही टीम, एक धामणी गावातील टीम, खास करून हर्षा, तेच तर्रार गोलंदाज चीता म्हणून त्याला ओळखलं जातं. विकास जे स्ट्राईकवरती आहेत त्यांच्यावरती संपूर्ण जिम्मेदारी असेल. 15 धावा अजून जमवण्याचा प्रयत्न राहील धामणी संघाकडून, कारण की आज बॅट बोलत नाहीये विकास यांची, रन येत नाहीयेत. रमेश गोलंदाजी ट्रॅकवर. चौथं षटक भैरवीचं आणि संघाचा त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. पहिला बॉल खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली चुकी करतोय. मिड विकेटच्या क्षेत्रकाला हात दिला होता, वाईडिश लॉंग ऑनला जातोय चेंडू, सीमा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. चार धावा येत आहेत. या खूप महत्वाच्या धावा असतील. या षटकामधील जेवढ्या धावा येतील त्या खूप महत्वाच्या असतील धामणी संघासाठी.
पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी जागा बनवली होती परंतु जागा देऊन देत नाहीये गोलंदाज. चौकारानंतर कमबॅक गोलंदाजाचा राहिलाय गणेश. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले होते आणि चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. डीप पॉइंटला चेंडू आडवेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. काळेश्वर अंबावडे आपल्या ग्रामदैवताच्या नावाने संघ मैदानात उतरलाय. ओ फुल टॉस बॉल, इथे चुकी केली गोलंदाजांनी परंतु पंचांचा डिक्लेअरच्या स्वरूपात धाव दर्शवली जाते. 180 मैदान आहे हे, 40+ इर्ती मैदान गोठवली गावचं आणि हे मैदान खऱ्या अर्थानं पाटण तालुका क्रिकेट प्रेमींचं, खास करून एकवाडी एक संघाचं ईडन गार्डन आहे. म्हणजे आपण या मैदानाला आजपासून ईडन गार्डन म्हटलं तरी चालेल. स्वर्ग आहे हे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचं. डॅशिंग अध्यक्ष माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी, उपाध्यक्ष हरीश सलते मगाशी आले होते संपूर्ण स्पर्धेवरती, त्यांचं लक्ष आहे. संस्थापक आमचे सर्वांचे विनोद दादा, यांचं मनापासून आभार आणि संपूर्ण कमिटी. पटका चांगला लॉफ्टेड, सरळ हातात मारा, यावेळेस संधी आणि यावेळेस चुकी होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण विनू, चांगला जजमेंट पाहायला मिळालं विनोद यांचं. तिसरा गडी बाद झालाय. धावफलक 34. शेवटचा बॉल पहिल्या डावातील, महत्वपूर्ण चेंडू. थोडासा ओहो, चांगला एफर्ट सँडी, एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येईल. धावफलक पोहोचेल थेट जाऊन 35-36 धावांचं लक्ष असेल. तोपर्यंत आपण टॉस करूयात. ज्योतिर्लिंग गोटील विपक्ष शिवज्योत डाकेवाडी. प्लीज वेलकम टॉस का बॉस. तर आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. ज्योतिर्लिंग गोटील आणि विरुद्ध शिवज्योत डाकेवाडी. 2 कॅप्टन्स ऑन द टॉस का बॉस. माननीय श्री शांताराम शिंदे बाबा, मालक सरपंच ढाबा यांच्या माध्यमातून टॉस का बॉस दिलं जातंय. कैलासवासी संदीप परशुराम पवार SP यांच्या स्मरणात आपण पाहतोय क्रिकेटचा महारण संग्राम श्री मंगलमूर्ती चषक 2025. दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. डाकेवाडी संघाचे कर्णधार आलेत. गोटील संघाचे कर्णधार प्लीज लवकर यायचंय. टॉस केला जाईल. हेड अँड टेल. कॉल कोणाचा असेल? येस, ज्योतिर्लिंग 11 गोटील संघाचा असेल कॉल. दादा स्विंग द कॉइन. टेल इज अ कॉल अँड इट्स अ टेल. टॉस जिंकलाय ज्योतिर्लिंग 11 गोटील संघाने. दादा नाणेफेक जिंकून या सपाट खेळपट्टीवरती तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू, कारण स्पीच आता लास्ट करंट 2-3 मॅच झालेले आहेत आणि बॅटिंगसाठी मे बी इज गुड बॅटिंग स्पीच. ॲब्सोल्युटली राईट सर. आम्हाला हेच तुमच्याकडून ऐकायचं होतं, कारण की एक उत्कृष्ट खेळाडू त्याचं पहिलं काम असतं की पिच कसं ट्रॅव्हल करते आणि तुमचं ऑब्झर्वेशन खूप छान आहे. गोटील गावातील हे नेत्र खरंच खूप चांगलं ऑब्झर्वेशन तुमचं राहिलंय. बॅटिंग करत असताना बॅटिंग लाईनअप कशी आहे? आज सॅटर्डे आहे. लास्ट टाइम आम्ही संडेला मॅच खेळलेली होतो आपण किरण स्मृती मैदानामध्ये आणि आम्ही 2 मॅच कंटिन्यू जिंकलेले होतो. आमचे टॉप ऑर्डर फॉर्ममध्ये आहेत आणि आशा करतो की त्यांनी जर चांगले बॅटिंग केले तर 50+ आम्ही स्कोर करू.
टॉप ऑर्डर ओपनिंगला आपण कोणाला पाहू शकता? आमचा हार्ड हिटर सदा आहे आणि सुरेश पुजारी आहे. नक्कीच सदा म्हणजे हार्दिक पांड्या बॅटिंग त्याच्या मी पाहिले. कॉंग्रॅच्युलेशन दादा तुमच्या टीमसाठी. टाकेवाडी संघ तुमचा स्माइल सांगतोय की तुम्हाला देखील टॉस तुमच्या बाजूने नाही पडला, परंतु निर्णय तुमचा काय असेल? आमचा पण बॅटिंगचा निर्णय होता, कारण प्रत्येक वेळेला आम्ही बॉलिंगचा निर्णय घेतला. यावेळेला म्हटलं बॅटिंग जास्त चांगल्या प्रकारे होत आहे म्हणून बॅटिंगचा आम्ही निर्णय घेतला होता. परंतु नेहमीप्रमाणे यावेळेस देखील जी गोलंदाजीची सवय लागली तीच करावी लागणार आहे. गोलंदाजी करायचे सदा खास करून चांगल्या फॉर्ममध्ये लास्ट टाइम चांगला खेळलाय तो. आणि कॅप्टनने ज्या पद्धतीने सांगितलं की बॅटिंग पिच आहे, धावा जास्त उभ्या करू, किती धावापर्यंत रोखाल? आम्ही जास्तीत जास्त 40 धावा पडण्याचा कमी करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या देखील संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा. मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थान पण व्हायचं आहे आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. थँक्यू. टॉस केला GTC लाईव्हवरती तुम्ही पाहताय आणि नाणेफेक जिंकले ज्योतिर्लिंग 11 गोटील संघाने. नाणेफेक जिंकून त्यांचा निर्णय आलेला आहे बॅटिंग, कारण की सपाट पिच आहे, धावा बनतायत आणि धावा जास्त बनवू, कारण की हार्ड हिटर हार्दिक पांड्या सदा फॉर्ममध्ये. थँक्यू. विकास आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. पॉवर प्लेचं षटक आपण पाहताय. हर्षा लोकरे यांना क्षेत्ररक्षण सजवताना चिताला आज चिताची चपळाई दाखवावी लागेल. पहिला बॉल फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रात. एक धाव. आमचे पंच स्टीव बकनर म्हणजेच आमचे पवार सर दर्शवतायत. चा पाठलाग, एक धाव त्यातील कमी झाले. फुल टॉस बॉल, ही चुकी आहे आणि अगेन्स्ट दी बॅट्समन सतीश, त्याच्या बॅट मधून येतो हा अतिशय षटकार. सतीशच्या समोर तुम्ही चुकी करू शकत नाहीये, कारण की त्यांची बॅटिंग खूप अनुभवी खेळाडू आहेत. खास करून ज्यावेळेस एक वाडी एक संघ असतो त्यावेळेस तर त्यांची बॅटिंग खूप भरून येते. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर आपण सगळेच बालपणीचे मित्र असतो, त्यामुळे त्यांच्यासोबत खेळणं, क्रिकेटचा काळ गाजवलेला असतो, लहानपण जगलेला असतो आणि त्यांच्यासोबत आपण ग्रामीण क्रिकेट मोठ्या शहरामध्ये एका मोठ्या स्टेजवरती संपन्न करतो नितीन सर. त्यावेळेस एक वेगळीच एनर्जी असते आणि ती एनर्जी पॅकेट संपूर्ण टीममध्ये आपण पाहतो. डायनॅमिक प्लेअर आहेत सगळे. षटकार येतोय, धावफलक 7. विकास आज बॅटिंग करू नाही शकले, परंतु गोलंदाजी होती खराब गोलंदाजी. व्हाईट बॉल +1, 2 धावेच्या मदतीने धावफलक 9. खराब गोलंदाजी अगोदरच धावफलकावरती लागल्या गेलेल्या नाहीयेत. दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल गोलंदाज विकास यांच्यासाठी. आता मात्र ओव्हर द विकेट आलेत. हाफ ट्रॅकर आणि वेळ लागला नाहीये. पॉइंटच्या डोक्यावरून अगदी त्याच्या बाजूला चेंडू पडतोय, चेंडू जातोय घोषांकी क्षेत्राच्या दिशेने, चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. अकरा धावा. धावफलक थोडस कासवाच्या गतीने सरसावते. एक षटकार आला या इनिंग्स मध्ये. हो, अगदी खोदून काढलाय. बॅक टू दी बॉलर खेळलाय विकास. चेंडू अडवला जातोय, कोणतीही धाव नाहीये, परंतु पहिल्या षटकामध्ये निर्णायक धावा आलेल्या आहेत. 4 षटकांचा सामना पाहतोय. डान्सिंग ऑन द विकेट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये खराबी. पॉम्बलिंग पाहतोय सातत्याने. डिसाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल धामणी संघाकडून. एक धाव अजून जोडली जाईल धावफलकावर. धावफलक पोहोचतंय 12. या स्पर्धेच्या माध्यमातून जेवढेही आम्हाला स्पॉन्सर भेटले त्यांचा मनाभाव. ओहो, क्लासिकल फटका ड्राईव्ह केलाय. सर्कल क्लिअर करायला चेंडू जातोय आउटफील्डला. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि चेंडू जिंकतोय आणि 4 धावा देऊन जाईल.
4 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 16 या आकड्यावरती. पहिली मॅच पहिला डाव ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस पवार सर देखील सांगत होते की 16 धावा लावल्या होत्या त्रिमूर्ती धामणी संघाने आणि सतीश गोलंदाजीला होता. आणि आता मात्र यावेळेस सचिन बॅटिंगला आहे आणि पहिल्या षटकामध्ये देखील 16 धावा आलेत. मॅच स्टार्टअप झाले जिथून धामणी संघाने केले होते तिथूनच आंबवडे संघाने केलेली आहे. परंतु येणारे चेंडू जे 18 आहेत ते या मॅचचं सगळं रूप दर्शवतील. कारण की विकेट खूप महत्त्वाची होती आणि जशी हर्षदची विकेट गेली त्यानंतर कमबॅक केला आंबवडे संघाने. अभि आलाय. अभिला बोलवलंय कारण की ही मॅच खूप महत्त्वाची आहे त्रिमूर्ती धामणी संघाला. एक लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर नकाशा सजवलाय. ओ बैठक सजवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. व पुन्हा एकदा खोदून काढला अगदी विकास याच्या खाली. यावेळेस रनआउटची संधी आणि विकेट, बिग विकेट सतीशला परतावं लागेल. विकास यांचं खूप सुंदर क्षेत्ररक्षण आणि खरंच या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने चेंडू अडवला आणि लगेच फेकी केली आणि या पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहणं असणं गरजेचं. आणि एक जल्लोष निर्माण झालाय धामणी संघामध्ये. आता मात्र सतीश स्वतः उतरलाय. संदीप सँडी, सतीश बाद झाला आणि त्याची जागा सतीश. एवढं मोठं पुश केलाय, अगदी ग्लान्स केलाय अलॉंग द ग्राउंड. एक धाव येईल पॉइंटला. धावफलक पोहोचेल एका धावेच्या मदतीने. 17. एकोणीस धावांची अजून देखील गरज, परंतु या मॅच मध्ये कमबॅक करून दिला अभिने. पुन्हा एकदा ब्लॉक केलाय. यावेळेस पुन्हा एकदा रनआउटची संधी. ओ हो चांगल्या थ्रो, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो अतिशय वेगाने, परंतु सेफ आहे आणि डगआउट मध्ये देखील चांगला श्वास घेतला असेल काळेश्वर आंबवडे संघाच्याकडून. कारण की संदीप हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. 3 नंबरवरती येतो, 1 डाऊन खेळतो, मॅच मध्ये रन बनवतो, संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवतो. परंतु अभि डबल 0. आज कामगिरी मात्र 1 नंबर केले या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पुश केला, बॅक टू दी बॉलर. कोणताही रन नाही. चोरटीची धाव मागण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा, परंतु थांबवलंय. पहा इथून खरी मॅच स्टार्ट झाले अभिच्या षटकापासून. क्षेत्ररक्षणामध्ये फरक, कारण की ज्या पद्धतीने मॅच मध्ये पुनरागमन केले धामणी संघाने, खास करून हर्षाचं जे नेतृत्व आहे, गोलंदाजीला देखील येऊन व पुन्हा एकदा फ्लिक केलाय बॅटने. अगदी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये डीपला. चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर. चौकार. नक्कीच नाखुश आहे हर्षा. धावफलक पोहोचलेला आहे या चौकाराच्या मदतीने 22 या आकड्यावर, 21 या आकड्यावर, 21. आता मात्र गरज आहे 15 धावांची. तिसरं षटक संदीप स्ट्रायकिंगला आहे.
कॅप्टन स्वतः. बॅकफुटला गेले, पंच केलाय, एक धाव धावून कंप्लीट केली जाते. हो, प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि प्रत्येक धावेवरती एफर्ट लाजवाब राहिलाय काळेश्वर अंबवडे संघाचा. हर्षा पहिल्या चेंडूवरती एक धाव आले त्याच्या. हो, चांगला ड्राइव्ह केलाय, हातात मारलाय, ना खुश असेल फलंदाज. केतन नाही, चांगला कॅच, चांगलं जजमेंट, अगदी बसले चेंडू कॅरी करण्यासाठी. फ्लायटेड कॅच होता. धावफलक 23-23. चांगला बॉल, पुन्हा एकदा चान्स आहे. चेंडू जातोय डीप पॉइंटला. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. धाव फलक 25. चला, मॅच ऑन ठेवायचे, स्टार्ट ठेवायचे, मॅच थांबायचं नाहीये. तब्बल 32 संघांना संधी दिले. मी आभार व्यक्त करतो श्री मंगलमूर्ती क्रिकेट क्लब आणि संपूर्ण मराठवाडी ग्रामस्थ, संपूर्ण क्रिकेट रसिक, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेवरती लक्ष ठेवले. आणि चषक ट्रॉफी या वर्षीच्या क्लास आहेत. खूप सुंदर अशा चषक पाहते आणि अगदी मॅनेजमेंट देखील खूप सुरेख राहिले. हो, पुन्हा एकदा फटका बसलाय, आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवलंय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव अजून धाव फलकावरती. अतिशय सुरेख गोलंदाजी हर्षा लोकरे यांच्याने. मला टॉपचा खेळाडू का बोललं जातं, याचं उत्तम प्रदर्शन. आज कॅप्टन्सी चांगली राहिले, बॅटिंग केले, गोलंदाजी देखील तितकी सुरेख. ओह, चांगला बॉल ब्लॉक केलाय. पंचांकडे दाद मागितले. लाऊड ॲपील इन फ्रंट ऑफ अंपायर. पंच तस्किमस नाहीयेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. सुरेख षटकाची सांगता. 3 षटकानंतर धाव फलक पोहोचलाय 26-26. तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक केलाय धामणी संघाने. 6 चेंडू 10 धावांची गरज आणि सगळा संघ एकवटला. आता चर्चा होईल, ही चर्चा होणं गरजेचं आहे, कारण की मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट झालाय, तो म्हणजे धामणी संघाच्या बाजूने. चला, स्पीडअप ठेवायचा आहे.
आपण अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये याची नोंद ठेवायची आहे दोन्ही संघ, खास करून गोलंदाजी करणारा संघ. घड्याळात बरोबर 11:30 झालेत आणि ज्या पद्धतीने आपण सुरुवात केलेली आहे अगदी वेळेला साजेशी अशी सुरुवात. सहा चेंडू 10 धावांची गरज. केतन गोलंदाजी मार्कवर. मैदानातून हेलिकॉप्टर जात आहे. GTC लाईव्हच्या कॅमेऱ्यावरती तुम्ही पाहताय. खास करून हो चांगला फटका मारलाय. क्षेत्ररक्षक एफर्ट सुरेख राहिला. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. चेंडू अजून मैदानाच्या आतमध्येच आहे. थांबवावा लागेल परंतु चेंडू निघून गेलाय सीमा पार. 4 धावा. केतनच्या पहिल्या चेंडूवरती चौकार जर पण तो ट्राय एफर्ट 100 पैकी 100 मार्क दिले जातील. जोपर्यंत स्वतः संदीप मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत ही मॅच आहे. आता मात्र 5 चेंडू 6 धावांची गरज. 6-5 5-6 हेच समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. सातत्याने क्षेत्ररक्षण सजवलं जाते. कॅप्टन्सी क्लास राहिले हर्षा लोकरे यांची आज. पुन्हा एकदा बॅक डान्सिंग डाऊन विकेट परत बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन धामणी संघाचं. 4 चेंडू 6 धावांची गरज. हा फटका चांगला आहे. लॉफ्टेड कॅच इट आणि ओ हो मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. विवेकचे यशस्वी हात. 100 पैकी 100 मार्क पाडले. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत असताना मॅच मध्ये पुनरागमन केले धामणी संघाने. संदीप बाद. समीकरण पहा काय होतं. पवार सर सांगतायत 10 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक केतनने कमबॅक केला. त्यानंतर एक महत्वाची विकेट संदीप आणि आता मात्र 3 चेंडू 6 धावांची गरज. हर्षा लोकरे आज इम्पॅक्ट टाकलाय. संपूर्ण टीमने जोश दाखवला. आज बॅटिंग राहिले, कॅप्टन्सी राहिले, गोलंदाजी. खरं हर्षाचं षटक होतं ते खूप इफेक्टिव्ह षटक राहिलंय जिथे धावा देखील कमी आल्या आणि तिथे खऱ्या अर्थानं स्कोर दबला गेला काळेश्वर अंबवडे संघाचा. आता मात्र 3-6 ची गरज. केतन चला मॅच स्टार्ट ठेवायचे धामणी संघ. पुश केलाय फक्त सिंगल साठी. स्ट्राईक चेंज रोटेशन होण्यासाठी चोरटी धाव घेतली जाईल. 2 चेंडू आता मात्र 5 धावांची गरज आणि स्ट्राईक राहील ती म्हणजे ओमकारकडे. टावकुरा फलंदाज येतोय केतनच्या पुढे. हे मोठं संकट असेल. टावकुरा गोलंदाजाला चेंडू हाताळायचे आहेत. चेंडू आहेत 2. धावा जमवायच्या आहेत 5. खूप महत्वाचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय परंतु स्पीडमध्ये आपण मॅच कव्हरअप करायचे. हर्षा अतिरिक्त वेळ दिला जाणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. दोन चेंडू 5 धावांची गरज. GTC लेवरती तुम्ही पाहताय हा थरारक मुकाबला. टीम अंबावडे आणि त्यांच्या विरुद्धात धामणी संघ. 2 हात
करतायत. दोन्ही संघांनी सुरुवात बरोबरीची केली होती. ओ यावेळेस कॅच हिटची संधी, कॅच पकडणं गरजेचं होतं. एक धाव येईल डिक्लेअरच्या स्वरूपात. एक चेंडू 4 धावा. उघडा डोळे बघा नीट फक्त GTC लाईव्ह वरती हा थर्रारक मुकाबला. एक्सप्रेशन सांगून जातायत हर्षाच्या चेहऱ्यावरचे. हावभाव स्पष्ट दाखवतायत की कॅच पकडणं किती महत्वाचं होतं. कारण की ओमकार बाद झाला असता आणि त्याच्या ठिकाणी नवीन फलंदाज आला असता, परंतु आता नाहीये. एक चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी चेज. मोठा फटकाच मारावा लागेल, चौकार किंवा षटकार. केतन या थर्रारक मुकाबल्यासाठी शेवटचा चेंडू येतोय. एक चेंडू 4 धाव. एक चेंडू 4 धावांची गरज आणि फटका बसलाय. स्टंप उडवल्या जात आहेत. यष्टी रक्षण सुरेख राहतंय आणि विजयाचा शिल्लेदार ठरतोय त्रिमूर्ती. धामणी धामणी धामणे. एकच जल्लोष, एकच विजयाचा हुंकार. हार्ड लक बॅड लक काळेश्वर आंबवडे संघ, तुम्ही देखील श्रीमंगलमूर्ती चषकामध्ये चांगली कामगिरी राहिली, परंतु थोडेसे कमी पडला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन मिस्टर हर्षा लोकरे चीता. प्लीज वेलकम. प्लेअर ऑफ द मॅच दिला जाईल. नेक्स्ट मॅच टीम डाकेवाडी संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि गोटील संघ आपण सलामीची जोडी पाठवायची आहे. नवीन बॉल दोनच आणले बरं का रे. नवीन बॉल कुडायची आहेत ना. नवीन पण आणून ठेवले का? एक राहिलाय शोध बॉल. बॉल बघून ठेव. मॅन ऑफ द मॅच हर्षा लोकरे. हर्षा मैदानातूनच यायचंय. हर्षा माननीय आदरणीय सँडी सुतार यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच आणि केतनला डेडिकेट केली जाते. केतन प्लीज यायचंय. प्लेअर ऑफ द मॅच डेडिकेट केला जातोय केतन. त्रिमूर्ती गोटील, त्रिमूर्ती धामणी, माफ करा. हर्षा लोकरे चांगला खेळ राहिला, परंतु शेवटचं षट